नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर घेतोय, ते म्हणजे नीट UG 2026 ची परीक्षा जी काही 21 जून रोजी झाली त्याचा रिझल्ट जो आपल्याला पेंडिंग आहे. वास्तविक काल संध्याकाळी म्हणजेच 25 जून रोजी आपल्याला NTA ची ऑफिशियल आन्सर की आलेली आहे आणि या ऑफिशियल आन्सर की नुसार NTA आन्सर की नुसार आपल्याला काही बोनस मार्क्स मिळणार आहेत का या संदर्भात आणि किती मिळणार आहेत या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहे. सर्वजण वेबसाईटवरती जाऊन जे काही आपला कोड जो आहे 40 50 60 70 80 या चारही कोडचा पेपर डाउनलोड करून घ्या किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, NTA वेबसाईटवरती पण दिलेला आहे. त्यानंतर जे काही तुम्हाला तुमचा जो टिक करून आणलेला आहे, वास्तविक पाहता OMR सीट तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे, त्यामुळं मुलांनी टिक करून आणलेलं तेच तुम्हाला गृहीत धरावं लागणार आहे आणि तो स्कोअर तुम्ही आपल्याला गृहीत धरता येणार आहे. तुम्हाला ते ऑफिशियल आन्सर की नुसार तुम्हाला किती स्कोअर कॅल्क्युलेट होते ते पण बघू शकता. सगळ्याच चारही पण जे काही कोडमध्ये ह्याच्यामध्ये जी ऑफिशियल आन्सर की आहे त्याच्यामध्ये एक ड्रॉप असं आलेलं आहे. आता ड्रॉप म्हणजे काय या संदर्भात आज आपण सांगणार आहे. बऱ्याच वेळा जे NTA आपल्याला ऑफिशियल जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेलं होतं त्यामध्ये ड्रॉपचा अर्थ सांगितलेला आहे. ड्रॉप म्हणजे तो प्रश्न कॅन्सल केले आहे, म्हणजे त्याच्यातील चारही प्रश्नांची जी काही प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चारही पर्याय बरोबर नाहीत असा त्याचा अर्थ होऊ शकतो, किंवा तो प्रश्नच NCERTच्या बाहेरचा आहे असं होऊ शकतो, किंवा तो प्रश्नच वर्डिंगमध्ये चुकीचा आहे असं होतं. तर सगळ्यामध्ये आपल्याला ड्रॉप एक सापडलेला आहे की जो फिजिक्समध्ये आहे. सगळ्या चारीमध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आन्सर कीनुसार ड्रॉप आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये आपण आपल्या सर्वांना सांगत आहे की बाबा जो काही कोड 50 आहे त्या 50च्या कोडमध्ये जे ड्रॉप आपल्याला दिसतं आहे ते ड्रॉप आपल्याला 26 नंबरच्या क्वेश्चन पेपरवरती 26 नंबरच्या प्रश्नावरती दिसतं आहे, 43 नंबरला 60 नंबरच्या कोडवरती आणि 70 नंबरच्या कोडवरती 40 नंबरला दिसतंय आणि 2 नंबरला आपल्याला 80 नंबरच्या कोडवरती दिसतंय. हा जो ड्रॉप आहे तो सर्वांसाठी, ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय अशा सर्व विद्यार्थ्यांना हे 4 मार्क्स बोनस मिळणार आहेत. 4 मार्क्स बोनस सगळ्यांना मिळणार आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही अटेम्प्ट केलेलं असेल किंबहुना न अटेम्प्ट केलेलं असेल, या सर्वांसाठी आपल्याला 100% 4 मार्क्स मिळणार. उदाहरणार्थ एकाने फक्त काहीच सोडवलं नाही, अगदी ब्लँक जरी सोडलेला असेल तरी त्याला 4 मार्क्स मिळणार. एकही प्रश्न सोडवला नाही तरी 4 मार्क्स त्याला मिळणार. कदाचित हा प्रश्न अटेम्प्ट जरी केला नाही तरी तुम्हाला 4 मार्क बोनस मिळणार आहे. याच्या 4 पर्यायापैकी ABCD मध्ये कोणताही पर्याय तुम्ही जर निवडलेला असेल तरी तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत. हा एक बोनस मार्क फायनल आहे, तुम्ही लक्षात घ्या. समजा तुम्ही आम्ही पाठीमागे आन्सर की दिली होती त्याच्यामध्ये उत्तर बरोबर असेल तरी पण 4 मार्क मिळतील, चुकीचं असेल तरी सुद्धा 4 मार्क मिळतील, म्हणजे तुम्हाला बोनस 4 मार्क आहे. दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक आहे की एका प्रश्नामध्ये त्यांनी म्हणजे जे काही 50चा कोडचा पेपर होता त्यामध्ये 38 मध्ये 2 आणि 3 उत्तर दिले 38व्या प्रश्नाला, आणि 60 कोडमध्ये 43व्या प्रश्नाला या ठिकाणी ड्रॉप असं लिहिले आणि 36व्या प्रश्नाला 1 आणि 4 असं उत्तर दिले. त्यानंतर 70 जो काही आन्सर सीट कोड क्वेश्चन पेपर सीटचा कोड होता त्याला 3 आणि 4 असं दिले आणि 90 80 ज्याचा होता त्याला 5 नंबरच्या प्रश्नाला 1 आणि 2 असं 2 आन्सर्स बरोबर धरलेले आहेत. 2 आन्सर. मग आपण जर समजा हा क्वेश्चन जर अटेम्प्टच केला नसेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत का? नाही, तुम्हाला काही मार्क मिळणार नाही. अटेम्प्ट केलेला असेल आणि एक्झाम्पल धरून चाला की हे जे 80 नंबरचा जो कोड आहे, 80 नंबरचा जो क्वेश्चन पेपर आहे कोडचा जो आहे त्याचा जो प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न आपण धरून चालू की तो 5 नंबरचा प्रश्न आहे. ह्या 5 नंबरचा क्वेश्चनला जर समजा उत्तर दिलेलं आहे त्यांनी 1 आणि 2, ह्या 2च उत्तर, 1 जर लिहिलं असेल तरी 4 मार्क मिळतील, 2 जरी लिहिलं असेल तरी पण 4 मार्क मिळतील, पण 3 आणि 4 असं उत्तर जर असेल तर मात्र तुम्हाला -1 मार्क मिळणार आहे. त्याचबरोबर हा प्रश्न अटेम्प्टच नाही केला तर तुम्हाला मार्क मिळणार पण नाही आणि वजा पण होणार नाही. एकंदरीत एवढे 2 ऑप्शन्स आहेत. याच्यावरून आपल्याला असं सर्वांना दिसत आहे की एकंदरीत सर्वांना 4 मार्क्स तर फ्री मिळणार आहेत.
म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेट केलेल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जे काही तो प्रश्न तुम्हाला त्यामध्ये ड्रॉप असं लिहिलेलं आहे, तो प्रश्नाचं उत्तर जर समजा तुमचं बरोबर असेल पाठीमागच्या कोचिंग क्लासेसच्या आन्सर कीनुसार, तरी पण तुम्हाला ते 4 मार्क मिळतील आणि दुसरं कोणताही पर्याय लिहिला तरी सुद्धा तुम्हाला 4 मार्क्स मिळतील. पण जे काही 2 आन्सर दिले ते 2च आन्सर जर टिक केलेलं असेल, त्याला जर बबलिंग केलेलं असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतील +4. नाहीतर बाकीचे 2 केलेले असेल तर मात्र -1 मार्क मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर याच्या हा अटेम्प्टच केला नाही तर मात्र तुम्हाला मार्क्स मिळणार पण नाही, वजा पण होणार नाही. मात्र काही विद्यार्थ्यांनी जर तो प्रश्न 2 ठिकाणी बबलिंग केलेला असेल आणि ते मगाशी सांगितलेला 80 मध्ये 1 आणि 2 नंबर असेल, ते दोन्ही नंबर तुम्हाला बरोबर वाटतात म्हणून 2 बबलिंग केलं, तर आपल्या मार्किंग सिस्टमनुसार एका प्रश्नाच्या उत्तराला 2 पर्यायाला जर बबलिंग केलं तर तो प्रश्न बाद धरला जातो, -1 मार्क मिळला जातो. परंतु आपण जर समजा या दोन्हीमधलं म्हणजे जे काही 2 पर्याय दिले, म्हणजे हा जो कोड आहे तो 80 आहे आणि 80चा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या उत्तरला 1 आणि 2 उत्तर बरोबर आहे आणि ह्या 1ला पण बबलिंग केले आणि 2ला पण बबलिंग केले, तर आपल्याला 4 मार्क्स मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि मिळेल सुद्धा. परंतु यातलं 1ला बबलिंग केलं आणि नंतर 4ला बबलिंग केलं असं असेल, किंवा 3ला बबलिंग केले, किंवा 2ला आणि 3ला केलं, 2ला आणि 4ला, म्हणजे यातल्या व्यतिरिक्त बाहेर त्याला केलं तर -मार्क मिळायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे. परंतु हे 2 मार्क्स जर बरोबर बबलिंग केलेलं असेल तर तुम्हाला मात्र 4 मार्क्स मिळायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. परंतु अकॉर्डिंग टू नियम रूलनुसार जो काही 2 बबलिंग केली की तो -1 मार्क्स असतो असा तर रूल आहे. पण आता NTA आन्सर मात्र 2 प्रश्न, एका प्रश्नांचे 2 पर्याय बरोबर दिलेले असतील तर मात्र कदाचित आपल्याला सर्वांना ते दोन्ही बरोबर बबलिंग धरायला पाहिजे. एवढंच या निमित्तानं सांगून आपल्याला बोनसच्या संदर्भातला हा डिटेल्स गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संदर्भातली गोष्ट आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब निश्चित करा. आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. जय